यवतमाळ जिल्ह्यात सर्वात मोठा उत्सव साजरा म्हणजेच तो दुर्गा उत्सव आणि अशातच दुर्गा उत्सवाला उद्यापासून जरी सुरुवात होत असेल मात्र आजपासूनच यवतमाळच्या मार्केटमध्ये या ठिकाणी जे आहेत मोठ्या प्रमाणात देव्या या ठिकाणी आलेल्या आहे, विक्रीसाठी आलेल्या आहे। अनेक मंडळाच्या देव्या या ठिकाणी ज्या आहेत विक्रीसाठी आलेल्या आहे। पेंटरकडनं या ठिकाणी जे आहेत फायनल टचअप करणं सुरू आहे। याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात पेंटरकडनं जे आहे तर राहिलेलं फायनल टचअप या ठिकाणी करण्यात येत आहे। तर दुसरीकडे जर पाहिलं तर यवतमाळ जिल्ह्यात हा उत्सव साजरा केला जातो। कलकत्त्याच्या नंतर हा उत्सव साजरा केला जातो। यवतमाळ जिल्ह्यात मोठे या ठिकाणी कार्यक्रम असतात आणि याच ठिकाणी मंडळाचे मोठे देखावेसुद्धा या ठिकाणी साजरे केले जातात। याच संदर्भात बोलण्याकरिता आपल्यासोबत गजू पेंटर आहे। या ठिकाणी पाहिलं तर भाऊ मोठमोठ्या आता या ठिकाणी तुम्ही मूर्तीला या ठिकाणी फायनल टचअप देत आहे, काय सांगणार भाऊ या संदर्भात? सर आता मी याच्यासाठी 2-3 महिन्यापासून तयारी चालू आहे माझी आणि मी टोटल 25-30 देव्या दरवर्षी बनवतात। आता ज्यावर्षी 15 देव्या माझ्या घरून गेलेल्या आहे आणि 15-16 देव्या मी आता मार्केटमध्ये विक्रीसाठी आणलेल्या आहे आणि माझी तयारी आता याच्यापासून पूर्ण आपण साजपासून देण्याचा प्रयत्न करत असते। जसे आपली देवी आहे पूर्ण शालू वगैरे सर्व आपण नेसून आणि मार्केटमधूनच इथे यवतमाळला अवेलेबल असतात, पण कसं प्रत्येक मंडळ हा दुकानापर्यंत नाही पोहोचू शकत म्हणून आपण पूर्ण रेडीमेड देण्याचा प्रयत्न करत असतो। नक्की हा किती दिवसाचा कालावधी तुमचा आहे आणि फायनल टचअप झाल्याच्या नंतर आता मंडळांना तुम्ही देव्या कधी देणार आहे, काय सांगणार? तसं तर आज भरपूर मंडळ येणार आहे आता बुकिंगसाठी। आज बुकिंग करून जातात आणि उद्या घेऊन जातात, त्याच्यामुळे आपण पूर्ण आज फायनल टचअप करून आपल्याला ठेवावं लागत असते। संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ।